हाय नमस्कार सगळ्यांना। तर चला बाहेर छान असा पाऊस पडतोय आणि आपण आतमध्ये काय केलं, शंकरपाळ्या केल्या। तिकडे तेल तापायला ठेवले, आता शंकरपाळ्या तळायच्यात। मी कापून ठेवल्या करून आणि आईंनी आता येऊन छान फ्लेमवर तळतात। मी आता बाळाकडे, मग अशा आई पीठ म्हणत होत्या, मी बाळाकडे होती आणि आता एवढं कशी बघत नसतो एवढी साईज। तर 2 किलोची ऑर्डर आहे, ती तेवढं बनवून द्यायची। तुम्हाला कोणाला हवा असेल तरी आपण बनवून देऊ असं घरगुती पद्धतीने। आणि दिवाळीसाठी पण शंकरपाळ्या, लाडू, चिवडा घ्यायचा असेल तर तुम्ही आता अगोदर 1-1 किलो घेऊन टेस्ट वगैरे बघू शकता आणि मग दिवाळीला ऑर्डर टाकू शकता। आता करून झाले, आता तळून पण होतात हे बघा, अशा तळ्या मस्तपैकी। इकडं कच्च्या पांढऱ्या आणि इकडं खूप छान झाल्या, दिसायला दिसतं ते। आणि इकडं आईंचं चाललंय तळायचं। एवढं राहिले का? 2 किलोची ऑर्डर आहे, तेवढी बनवून द्यायची चाललंय। छान येते की, किती छान भाजले बघा, लालसर एकदम, लई काळं नाही लई पांढरं नाही, मस्तपैकी खूप छान भाजले ते। तर असू द्या, तुम्हाला कुणाला म्हणजे दिवाळीसाठी, मी तर अगोदर सांगितलं, दिवाळीसाठी तुम्हाला हवं असेल ना, तुम्ही आताच 1-1 किलो घेऊन टेस्ट करून ठेवा। होय आहे, लाडू, शंकरपाळी, शंकरपाळी बरोबर, लाडू, शंकरपाळी, चिवडा, हे जे पदार्थ आहे ना, ते तुम्ही आता घ्या किलो चव बघा त्याची, म्हणजे तुम्हाला नंतर न ऑर्डर द्यायला होऊन जाईल जेणेकरून। आणि खरं टेस्टी तर घ्या आणि मला सांगा कसे वाटतात। आई मस्त असे तळत्यात, कमी जास्त करून, कमी फ्लेमवर। इकडं बाळपण आले शुभ्रा। आणि शंकरपाळ्या पण सॉफ्ट असतात, म्हणजे दात नाही ते पण खाऊ शकतात। नको जाऊ तिकडं, गरम आहे। तर तिला घेऊन मी बाहेरच बसली होती, पण म्हणलं मस्तपैकी एक व्हिडिओ काढा। काय शंकरपाळ्या खायची का? खायची का? मोबाईल मध्ये का? या म्हणा, या सगळी जण शंकरपाळ्या खायला। या बोलवते पडची नको। या बाय बाय कर, बाय बाय पप्पा नाही, बाय बाय। चला तर बाय सगळ्यांना। आणि बघा घेऊन कशा वाटतात शंकरपाळ्या।